नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन याच्यामध्ये 3,500 पेक्षाही जास्त वेकेन्सी आलेल्या आहेत। तर मित्रांनो, सिंपल यामध्ये जर आपण वेकेन्सीचा विचार केला तुम्ही इथे लिस्ट पाहू शकता। यामध्ये ज्युनियर सीन असिस्टंट, त्याच्यानंतर गर्ल कॅन्डिडेट इन्स्ट्रक्टर, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे चार्जमन, सायंटिफिक असिस्टंट, अकाउंटंट, त्याच्यानंतर मुख्य लिपिक, त्याच्यानंतर पुनर्वसन समुपदेशक, त्याच्यानंतर स्टाफ कार ड्रायव्हर, टेक्निकल सुपरिटेंडेंट, त्याच्यानंतर संवर्धन सहाय्यक, ज्युनियर कम्प्युटर, सब एडिटर हिंदी, सब एडिटर इंग्लिश, त्याच्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ, सीनियर सायंटिफिक असिस्टंट, लॅब असिस्टंट, त्याच्यानंतर फील्ड अटेंडंट MTS, त्याच्यानंतर ऑफिस असिस्टंट MTS, त्याच्यानंतर कॅन्टीन अटेंडंट आणि फोटोग्राफर। अशा प्रकारच्या जवळजवळ 20 पोस्टसाठी मित्रांनो 3,500 पेक्षाही जास्त वेकेन्सी इथे आलेल्या आहेत। शिक्षणाचा जर विचार केला मित्रांनो तर शिक्षण सिंपल तुम्हाला 10वी ते पदवीधर म्हणजे वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळे शिक्षण आहे, परंतु जास्तीत जास्त 10वी आणि 12वीच्या पोस्टसाठी ह्या वेकेन्सी आहेत मित्रांनो। तर मित्रांनो, जर तुम्ही पात्र असाल, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, तुम्ही हा फॉर्म जो आहे तो अप्लाय करू शकता। सिंपल मित्रांनो, अप्लाय करण्यासाठी टोटली आपल्याला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे। दुसरी गोष्ट मित्रांनो की फीजचा जर विचार केला तर फीज इथे फक्त 100 रुपये आहे, ते सुद्धा मुलींना आणि जे काही अदर कास्टमध्ये जे काय आहेत त्यांना ती फीसुद्धा माफ आहे। तर मित्रांनो, सिंपल कशा प्रकारे पात्रता आहेत, कशा प्रकारे आपल्याला ऑनलाईन अप्लाय करायचे त्याबद्दलचा हा सविस्तर व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ, अशा प्रकारची नवीन माहिती महाराष्ट्र शासनाची GR आणि भरती प्रक्रिया आपल्या चॅनलवरती येत असते। तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला। त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुम्ही बघतात फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। तर मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक देईन, आपली SSCची वेबसाईट आहे त्याची लिंक देईन। त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या पुढे एक इंटरफेस येईल। अशा एक SSCचा इंटरफेस येईल, तिथे तुमचा लॉगिन ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे एक इंटरफेस येऊन जाईल। अशा प्रकारे इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला ते अप्लाय बटन दिसतंय मित्रांनो। सिंपल त्या अप्लाय बटनवरती क्लिक करायचं आहे आणि अप्लाय बटनवरती क्लिक केल्यानंतर पुढे आपला जो फॉर्म आहे ते सिंपल तुमचे डिटेल्स वगैरे ऑलरेडी तुम्ही लॉगिन ID तुमचा क्रिएट असेल, म्हणजे तुम्ही SSC GDसाठी जो काही लॉगिन ID बनवला होता त्या ID नुसारच तुम्ही इथे पुढे अप्लाय करत जाऊ शकता। म्हणजेच तुम्हाला तुमची जी काही डिटेल असेल पूर्णपणे डिटेल अशा प्रकारे येऊन जाऊ शकते आणि आल्यानंतर तुम्हाला सिंपल ज्या काही पुढच्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेस तुम्ही करून जाऊ शकता। म्हणजे तुमचं नाव, तुमची जन्मतारीख, त्याच्यानंतर तुमच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला इथे सिलेक्ट कराव्या लागतील। सिंपल मित्रांनो, जर आपण इथे रिलिजन विथ द पोस्टिंग बिलॉंग, तर त्यासाठी जर तुम्ही इथे सिलेक्ट केलं तर सिलेक्ट द रिलिजन ऑफ द विच याच्यावरती केलं तर आपल्याला सिंपल वेस्टर्न रिलिजन आपला आहे ते आपल्याला सिलेक्ट करावे लागेल। त्याच्यानंतर पोस्ट कोड जे आहेत मित्रांनो, तो पोस्ट कोड आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्यायचा प्रयत्न करेनच। सिंपल इथं पोस्ट कोड जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे इथे कोड आहेत ते आपल्याला सिलेक्ट करायचे, म्हणजे तुम्हाला जी काही पोस्ट हवी आहे त्यानुसार तुम्हाला ते पोस्ट कोड इथे सिलेक्ट करायचे आहेत। त्याच्यानंतर नेक्स्ट येतं सेंटरमध्ये मित्रांनो सिंपल तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं जे काय सेंटर म्हणजे तुम्हाला आपलं मुंबई, पुणे आणि अहमदाबाद असे 3 प्रकारचे सेंटर आहेत ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचे आहेत मित्रांनो। पोस्ट सिलेक्ट झालं तर आपल्याला सिंपल इथे सेंट्रल सिलेक्ट करायचे, म्हणजे सेंट्रल 1ला तुम्ही पुणे किंवा मुंबई टाकू शकता, जे तुमच्या जवळ असेल ते तुम्ही इथे टाकू शकता। आणि सेंट्रल 2ला सुद्धा तुम्ही पुणे जर सिलेक्ट केलं असेल तर मुंबई टाकू शकता आणि त्याच्यानंतर सेंट्रल 3ला तुम्हाला अहमदाबाद टाकावं लागेल। अशा प्रकारे तुम्ही तुमचे जे सेंटर आहेत ते इथे सिलेक्ट करू शकता। याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला ते दिसेल की तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहात की नाही, ते तुम्हाला नो करायचं आहे। नो केल्यानंतर तुम्हाला खाली जायचं आहे। पूर्णपणे हे रकाने जे एक्स सर्व्हिसमॅनसाठी आहेत। त्याच्यानंतर नेक्स्ट येईल तुम्हाला जे काय आहे बाकीचे काही गोष्टी आहेत, तुम्हाला जे काही खाली इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते इन्स्ट्रक्शन तुम्हाला सिलेक्ट करत खाली जायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे इथे इन्स्ट्रक्शन तुम्हाला आहेत की मीडियम म्हणजेच तुम्हाला जे इथे सिलेक्ट जे ऑप्शन आहेत ते तुम्हाला दिसत नाही, ते सिंपल आपल्या एक्स सर्व्हिसमॅनसाठी आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला इथे रिलेक्शन कोड तुम्हाला ते दिसत आहे, ते सुद्धा सिलेक्ट होत नाही। सिंपल तुम्हाला डायरेक्ट इसेन्शियल क्वालिफिकेशन रिलेव्हंट टू पोस्ट इंटरेस्ट यासाठी तुम्हाला पोस्ट इंटरेस्टवरती क्लिक करायचं आहे। सब्जेक्ट जो काय असेल तुमचा तो इथे क्लिक करायचा आहे आणि जो काय तुमचा जे काय बाकीचं असेल एज्युकेशन क्वालिफिकेशन ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला डिटेल ऑफ वर्क एक्सपिरियन्स, तुम्हाला याच्या आधी जर वर्क एक्सपिरियन्स कुठला असेल तो तुम्हाला इथे नमूद करायचा आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट येतो तुमचा फोटो अपलोड करायचा, तो फोटो अपलोड तुम्हाला ऑलरेडी तुम्ही केलेला असतो, तो तुम्हाला अपलोड इथे करायची गरज नाही आहे। जर तुम्ही नवीन रजिस्टर करणार असाल तर तुम्हाला तो अपलोड करावा लागेल। आता हे तर झालं मित्रांनो ज्यांनी रजिस्ट्रेशन आधी केलेलं आहे त्यांच्यासाठी। आता आपण पुढे बघूया, जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता आणि तुमचा फॉर्म सक्सेसफुली तुम्ही सबमिट करू शकता। परंतु मित्रांनो जर तुम्ही
रजिस्ट्रेशन केलं नसेल तर सिंपल तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे याच्याबद्दलही पुढे व्हिडिओ आहे तो तुम्ही इथे पाहू शकता. गुगलमध्ये कोणत्याही वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला SSC फक्त जरी टाईप केलं ssc.nic.in सिंपल ते टाईप केल्यानंतर तुम्हाला त्या वेबसाईटवरती व्हिजिट करायचं. व्हिजिट केल्यानंतर मित्रांनो तुमच्यापुढे असा एक इंटरफेस येईल. डायरेक्ट तुमच्यापुढे असा एक इंटरफेस आला. तुम्ही इथं जर पाहिलं मित्रांनो तर ही तुमची जी नोटीस आहे म्हणजे आपली जी आता नवीन वेकेन्सी आली ती PDF ही आहे मित्रांनो. सिंपल तुम्हाला इथे काय करायचं आहे युजर नेम पासवर्ड तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे न्यू युजर रजिस्टर नावावरती क्लिक करायचं आहे. न्यू युजर रजिस्टर नावावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे असा एक इंटरफेस येऊन जाईल. असा एक इंटरफेस आल्यानंतर मित्रांनो सिंपल तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड असेल नसेल तर सिंपल सगळ्यांकडे आजकाल आधार कार्ड आहे तर आपल्याला S करायचं आहे. S झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर, त्याच्यानंतर व्हेरीफाय आधार नंबर, त्याच्यानंतर टाईप ऑफ ID म्हणजे तुमचा ID कोणत्या टाईपचा आहे ते तुम्हाला इथं नमूद करायचं आहे. जसं आता मी आता समजा इथे आधार नंबर टाकतो तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला तुमची पूर्णपणे माहिती इथं भरून घ्यायची आहे. यामध्ये तुमचं असणारे ते म्हणजे आधार कार्ड, त्याच्यानंतर डबल माहिती म्हणजे प्रत्येकाने ह्यावेळी यांनी कन्फर्म करायला सांगितले. तुमचं आधार कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला टाईप ऑफ ID टाकून तुमचा ID नंबर इथे टाकायचा. जर ID कार्डच्या व्यतिरिक्त तुमचा कुठला ID असेल तर त्याच्यानंतर नेम झाल्यानंतर चेंज नेम म्हणजे तुम्ही समजा तुमचं जुनं नाव वेगळं असेल नवीन नाव वेगळं असेल तर तुम्हाला त्या चेंज नेममध्ये तुमचं जुनं नाव हे टाकायचं आहे आणि न्यू नेम इथं आपल्याला टाकायचं आहे. नेम टाकताना मित्रांनो एक लक्षात घ्यायचं जे आपल्या 10वीच्या सर्टिफिकेट जे नाव आहे तेच नाव आपल्याला इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर फादर नेम जे 10वीच्या सर्टिफिकेटवर आहे तेच आपल्याला इथं डबल टाकायचं आहे. त्याच्यानंतर मदर नेम, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्याच्यानंतर आपलं एज्युकेशन बोर्ड सहसा एज्युकेशन बोर्ड आपला महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन असं येणार आहे. त्याच्यानंतर तुमचा 10वीचा रोल नंबर, त्याच्यानंतर व्हेरीफाय रोल नंबर करायचा आहे. त्याच्यानंतर इयर ऑफ पासिंग आपलं तुमचं जे काय तुमच्या मार्क लिस्टवर इयर ऑफ पासिंग असणार आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं जेंडर टाकायचं मेल फिमेल, त्याच्यानंतर तुमचं जे लेवल ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे तुम्हाला इथे टाकायचं आहे पूर्णपणे जे काय आहे म्हणजे तुमचं समजा हायर जे काय आता समजा तुम्ही ग्रॅज्युएशनला असाल जे काय असेल तर तुम्ही ते 10वी हे टाकू शकता, कमीत कमी जास्तीत जास्त पाहिजे ते टाकू शकता म्हणजे तुमचं जे काय झालंय ते. त्याच्यानंतर मोबाईल नंबर, त्याच्यानंतर मेल ID आणि त्याच्यानंतर तुमचं स्टेट परमनंट ॲड्रेस आपलं तो जे काय आहे ते टाकायचं आणि सेव्हवरती क्लिक करायचं. सेव्हवरती क्लिक करताना तुमचा मोबाईल नंबर आणि मेल ID बरोबर आहे का हे चेक करायला सांगेल आणि कन्फर्म करायला सांगेल. कन्फर्म करताना मित्रांनो तुम्हाला जे काय आहे ते बेसिक डिटेल्स तुमचं पूर्णपणे तुमच्या मोबाईल नंबर आणि तुमच्या जे काय मेल ID त्याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे ही बेसिक डिटेल्स येऊन जाईल. आता हा आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे 5003 जो काय रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आपला रजिस्ट्रेशन नंबर अशा प्रकारे राहणार आणि बाकी सगळ्या डिटेल मित्रांनो आपल्या मेल ID वरती गेले असतील. हा नंबर नोट डाऊन करून ठेवायचा आपल्याला. तो नोट डाऊन करून झाल्यानंतर पुढे काय करायचं तुम्हाला जो काय मेलमध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा जो काय पासवर्ड येईल तो तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे. इथे फिलअप झाल्यानंतर तुम्हाला तो कॅप्चा कोड आहे तो इथे टाईप करायचा आणि त्याच्यानंतर सिंपल लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे एक इंटरफेस येऊन जाईल. प्रकारे मित्रांनो ते तुम्ही जेव्हा लॉग इन कराल लॉग इन झाल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे एक इंटरफेस येऊन जाईल. असा इंटरफेस आल्यानंतर तुमचा मेल ID त्याच्यानंतर युजर नेम त्याच्यानंतर तुमचा जो काय ओल्ड पासवर्ड आहे जो तुम्हाला मेल ID मध्ये आला होता तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. तो तुम्हाला इथे टाकल्यानंतर तुमचा न्यू पासवर्ड जो आहे तुमचा तो तुम्हाला इथे क्रिएट करायचा आहे. तुमचा न्यू पासवर्ड क्रिएट करताना त्यांनी काय सांगितलंय बघा इथं ॲटलिस्ट 1 कॅपिटल लेटर, ॲटलिस्ट 1 नंबर, ॲटलिस्ट 1 स्पेशल कॅरेक्टर आणि बी अ लिस्ट 8 कॅरेक्टर्स म्हणजे तुम्हाला पूर्णपणे पासवर्ड कसा बनवायचा तुम्हाला एक शब्द त्यामध्ये असावा, त्याच्यानंतर तुमचं एखादं सिम्बॉल असावा, त्याच्यानंतर तुमचं एखादी ही असावी नंबर्स असावे. तर मी तुम्हाला एक सिंपल सांगेल मित्रांनो हात काय आपले बँकेचे कुठले पैसे जाणार नाहीत त्याच्यामुळे मी तुम्हाला एक पासवर्ड सिंपल असं सांगेल. तुमच्या नावाचं पहिलं अक्षर जरी तुम्ही टाकलं म्हणजे जसं तुमच्या नावाजवळ एखादं पहिलं अक्षर कॅपिटल टाकलं त्याच्यानंतर तुमची जी काय बर्थ डेट आहे जी तुमची बर्थ डेट असेल ती तुम्ही इथे टाकलीत म्हणजेच साल जरी तुम्ही टाकलं साल टाकल्यानंतर मित्रांनो तुमचं एखादं @ किंवा एखादा $, जर तुम्ही तिथे टाकला आणि त्याच्यानंतर $, टाकल्यानंतर मित्रांनो तुमचं जे काय आहे ते पूर्ण बर्थ डेट पासवर्ड क्रिएट करताना मित्रांनो तुम्हाला इथे लक्ष द्यायचं की ॲटलिस्ट 1 कॅपिटल लेटर टाकायचे, ॲटलिस्ट 1 नंबर, ॲटलिस्ट 1 स्पेशल कॅरेक्टर आणि बी ॲटलिस्ट 8 कॅरेक्टर म्हणजे तुम्हाला नंबर एक कॅपिटल लेटर कोणतंही टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला नंबर सुद्धा टाकायचे, तुम्हाला स्पेशल कॅरेक्टर सुद्धा टाकायचे. तर 8 शब्दांचा 8 वर्डचा तो पासवर्ड असणं गरजेचं आहे. तर पासवर्ड क्रिएट करताना मी तुम्हाला एक हिंट सांगेल मित्रांनो सिंपल असे पासवर्ड क्रिएट जावा अशा वेबसाईटवरती. इथे कुठला आपलं बँकेचे पैसे वगैरे जाणार नाही त्याच्यामुळे सिंपल जे काय आहे ते मी पासवर्ड असा तुम्हाला एक सजेस्ट करेन. तुमची जी काय बर्थ डेट आहे किंवा जो काय तुमचा मोबाईल नंबर आहे तो जरी तुम्ही इथे टाकला तरी चालण्यासारखं आहे. त्याच्यानंतर तुमचं जे काय आहे ते
@ किंवा डॉलरचं चिन्ह. त्याच्यानंतर मित्रांनो मग हे डबल तुम्हाला कन्फर्म पासवर्ड करून घ्यायचा आहे. आणि सिंपल सबमिट वरती क्लिक करायचं आहे. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा जर पीसी तुमचा असेल तर तुम्ही सेव्ह करून ठेवा तर बेस्टच आहे. नसेल तर मग तुम्ही मोबाईलवरून करत असाल तर तुम्ही सेव्ह करून ठेवा किंवा लिहून ठेवा. तुमचं कुठेही एका ठिकाणी तुमचा पासवर्ड वगैरे लिहून ठेवा. हे झाल्यानंतर मित्रांनो सिंपल तुम्हाला पुन्हा एकदा तुमचा लॉग इन आयडी वरती लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता इथे की तुम्हाला डायरेक्ट तुमची पूर्णपणे डिटेल्स येऊन जाईल. तुमची जी काही डिटेल्स आहे सगळी ऑटोमॅटिकली इथे येऊन जाते मित्रांनो. ऑटोमॅटिकली तुमची डिटेल्स आल्यानंतर सिंपल तुम्हाला नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता सेकंड जो टॅब येईल म्हणजे तुमचा फर्स्ट टॅब आला बेसिक डिटेल्स, सेकंड टॅब आला ॲडिशनल अँड कॉन्टॅक्ट डिटेल्स. ॲडिशनल अँड कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये तुमची आता कॅटेगरी आपली जी काही कास्ट आहे ती आपल्याला इथे निवडायची आहे. सिंपल. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. कॅटेगरी झाल्यानंतर नॅशनॅलिटी जी काही इंडिया आहे ती, त्याच्यानंतर तुमचं आयडेंटिफिकेशन मार्क तुमचा तीळ असेल किंवा काय जे काय असेल तुम्ही जर तुम्हाला इंग्लिशमध्ये माहीत नसेल मित्रांनो सिंपल तुम्ही गुगलमध्ये टाईप करा, त्यात तुमचं इंग्लिशमध्ये येऊन जाईल. तीळला मोल आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर जे काय XYZ तुमची जी काही खूण असेल कटमार्क असतो, त्याच्यानंतर कुठे हेअर्स असतात. तर अशा प्रकारे तुम्ही जी काय आहे ते तुमची जन्मखूण इथे सांगू शकता. त्याच्यानंतर तुमचे डिसेबल असाल म्हणजे तुम्ही अपंग असाल तर तुम्ही अपंगाचा इथे एस करायचं. एस केल्यानंतर तुम्ही समजा मित्रांनो इथे जर टाईप केलं तर तुमची जी काय कॅटेगरी आहे OH VH त्याच्यानंतर ऑदर्स ते म्हणजे काय मित्रांनो तर OH VH म्हणजे ब्लाइंडनेस, त्याच्यानंतर HH म्हणजे डीफ अँड हार्ड हिअरिंग म्हणजे तुम्हाला ऐकण्यासाठी कमी येणं, OH म्हणजे लोकोमोटर डिसेबिलिटी इन्क्लूड म्हणजे अशा प्रकारे त्यांनी तिथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुमचं सर्टिफिकेट इथे दाखवावं लागणार आहे जर तुम्ही डिसेबल असाल तर. त्याच्यानंतर परमनंट ॲड्रेस जो काय आहे तो तुमचा तो, त्याच्यानंतर स्टेट, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट, त्याच्यानंतर पिन कोड आणि त्याच्यानंतर परमनंट ॲड्रेस जे काय आहे ते. जर तुमचा परमनंट आणि प्रेझेंट ॲड्रेस सेम असेल तर सिंपल एस करा, ऑटोमॅटिकली ते येऊन जाईल. आणि त्याच्यानंतर सिंपल सेव्ह वरती क्लिक करायचं आहे. सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो हे सेव्ह झालेलं आहे. आता हे दोन आपल्या ज्या काही दोन प्रोसेस आहेत त्या कंप्लीट झालेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला आय ॲग्री वरती क्लिक करायचं आहे. आय ॲग्री वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढं फायनल सबमिट म्हणजेच तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचे. आता डिक्लेरेशन देताना काय करायचं मित्रांनो पूर्णपणे हे वाचून घ्यायचे म्हणजे पूर्णपणे आपण ही जी माहिती भरलेली ती खरी आहे अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला हे डिक्लेरेशन द्यायचं. डिक्लेरेशन झालं तुम्हाला फायनल सबमिट वरती क्लिक करायचं आहे. फायनल सबमिट वरती क्लिक करून तुम्हाला मोबाईलवरती एक OTP येईल मित्रांनो. तो मोबाईलवरती जो काही OTP येईल तुम्हाला इथे टाईप करायचा आहे. तर मित्रांनो आता हे रजिस्ट्रेशन आपलं कंप्लीट झालेलं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सिंपल आपल्याला ओके वरती क्लिक करायचं आहे. ओके वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो लेटेस्ट नोटिफिकेशन आपल्याला इथे येऊन जाते. आता रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर ती आपली एक प्रोसेस झाली. आता ही आपली पुढची. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सिंपल जसं हे कॉन्स्टेबल JDचं तुम्हाला दिसतंय लेटेस्ट नोटिफिकेशन त्याचप्रमाणे हे फेज 2चं तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल. आणि नोटिफिकेशन आल्यानंतर जी फर्स्ट तुम्हाला मी प्रोसेस सांगितली अप्लायवरती क्लिक करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला इथे सुद्धा अप्लायवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो काही फॉर्म आहे तो आपल्याला इथून अप्लाय करायचा आहे. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला असेल प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्हाला जर हा फॉर्म अप्लाय करताना काही अडचण आली तर नक्की तुम्ही कमेंट करा किंवा डायरेक्टली तुम्हाला जर रजिस्टर वगैरे करताना काही अडचण आली तरीसुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आपण नेक्स्ट व्हिडिओ याच्याबद्दलच घेऊन येऊ. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.